शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर मी सुरेश अकोलकर ॲग्रो इंडिया गुरु यूट्यूब चॅनलमधून सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वाचा होणार आहे. तर विशेष म्हणजे कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओ मार्फत आपण एक मेसेज असा देतोय शेतकऱ्यांना की कापूस तुम्ही ज्यावेळेस लागवड करता तर लागवडीपासून एकंदरीत उत्पादन येईपर्यंत कापूस आपल्या घरात येईपर्यंत साधारण खर्च किती येतो आणि त्या खर्चाच्या मुकाबल्यामध्ये आपल्याला त्या प्रमाणामध्ये कापसाला भाव मिळतोय का, तर या विषयावरती म्हणजे कमीत कमी आपल्याला एकरी कापसाला किती खर्च येतो आणि त्या कापसाला खर्च आल्यानंतर कमीत कमी आपल्याला त्या कापसामधून म्हणजे एकरी उत्पादन किती मिळालं पाहिजे आणि एकरी उत्पादन तितकं मिळाल्यानंतर किती आपल्याला भाव त्याला मिळाला पाहिजे म्हणजे एक एकर कापूस उत्पादन घ्यायला आपल्याला परवडतं, नाहीतर आपण कापूस लागवड करावी का, हा एक मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना आहे. त्याचाच एक उलगडा आजच्या व्हिडिओमधून होईल मित्रांनो. तर तो आपण संपूर्ण बघावा जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी नेमके आपलं जे क्षेत्र आहे, आता बरेच शेतकरी कोणी 50%, कोणी 60%, कोणी 70% कापसाची लागवड करतं. तर त्यावेळेस नेमके आपण कापूस किती ठेवावा, 30%, 40%, 50% आणि इतर पिकं लागवड करावी का, हा जो प्रश्न पडलेला असतो याचं उत्तर हे सर्व शेतकऱ्यांना मिळेल. तर सर्वात प्रथम जे आहे आपण जाणार आहोत की कापूस उत्पादनाला येणारा खर्च म्हणजे कापूस लागवडीपासून ते तुमचा कापूस घरामध्ये येईपर्यंत जो खर्च येतो तो आपण एकरी बघूया. त्यानंतर एकंदरीत उत्पादन आणि त्याचा भाव म्हणजे एकंदरीत आपल्याला किती नफा मिळतो, आपल्याला कापूस घेणं पीक हे परवडतं का आणि त्याला कापसाला कमीत कमी रेट हे किती आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला कापूस उत्पादन घेणं हे परवडू शकतं. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, कापूस घेताना आपण जी नांगरट करतो, आता नांगरटीचे डिझेलचे भाव वाढल्यामुळे सरासरी 2000 रुपये पर एकर नांगरट ही केल्या जाते. नांगरटीसाठी 2000 रुपये प्रति एकरी लागतात. रोट्याव्हिटर करतो त्यानंतर, तर रोट्याव्हिटरसाठी मित्रांनो आपल्याला जवळजवळ 1500 रुपये प्रति एकर द्यावा लागतात. त्यानंतर आपण जे सरी ओढतो किंवा बेड ओढतो आणि लागवड आहे त्यासाठी एकंदरीत जे आहे आपल्याला 600 ते 1000 रुपयाच्या दरम्यान जो आहे तो खर्च लागतो मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्याला जे बियाणं आहे सरासरी एकरी 2 पॅकेट आपण लागवड करतो त्याला 1700 रुपये खर्च लागतो. त्यानंतर खत मात्रा आपण जे 2 ते 3 खत मात्रा देतो मित्रांनो त्याला सरासरी 4 ते 5000 रुपये जे आहे तो खर्च एकंदरीत एकरी हा खतासाठी लागतो. त्यानंतर आपण वखरणी पाळी जी देतो मित्रांनो 3 ते 4 वेळेस, तर त्याला जे आहे 2400 रुपये प्रति एकरी जो खर्च आहे तो 2400 रुपये येतो. त्यानंतर कीटकनाशक जी फवारणी करतो आपण 3 ते 4 वेळेस म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या फवारण्या करतो सरासरी एक 4 ते 5000 रुपये एक खर्च आपल्याला त्याला लागतो मित्रांनो. आणि त्यानंतर आपण ज्या निंदण्या करतो स्टार्टिंगला आपण 1 महिन्याच्या अगोदर एक करतो आणि एक 40, 45, 50 दिवसानंतर एक दुसरी निंदणी करतो, तर त्यासाठी सरासरी आपल्याला 2,500 ते 3,000 रुपयाचा हा खर्च लागतो. आणि आता प्रमुख खर्च जो आहे कापूस वेचणीचा, कापूस वेचणीला फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च लागतो. आज सरासरी 10 रुपये किलो पर्यंत प्रत्येक ठिकाणी वेचणीला खर्च हा येतो. म्हणजे साधारण तुम्ही 8 क्विंटल जरी उत्पादन तुम्हाला मिळालं तरी 8000 रुपये मित्रांनो तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी खर्च लागतो. हा जर खर्च एकंदरीत गोळाबेरीज केला मित्रांनो तर तुम्हाला 30 ते 35,000 रुपये प्रति एकरी खर्च हा कापूस उत्पादन घेण्यासाठी लागतो मित्रांनो. तर हा सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा. हा खर्च यासाठी सांगतो कंपल्सरी आपण पकडत नाही, यामध्ये आपण जी घरची मंडळी आहेत त्यांची मजुरी असेल त्यांचा खर्च असेल तो पकडत नाही. तो सोडून आपल्याला 30 ते 35,000 रुपये मित्रांनो कापूस उत्पादन घेताना लागतो. आणि सरासरी जर आपण उत्पादनाचा विचार केला तर उत्पादन हे सरासरी 8 ते 10 क्विंटल हे मिळतं. बऱ्याच शेतकऱ्यांचं त्यापेक्षाही कमी येतं. जर त्यापेक्षा कमी येत असेल तर कापूस तुम्हाला काय परवडतो हे लक्षात येईल. आणि साधारण तुम्ही 8 ते 10 जर क्विंटल उत्पादन मित्रांनो तुम्हाला जर मिळत असेल आणि 8 ते 10 क्विंटल उत्पादनामध्ये जर सरासरी आज 7000 ते 8000च्या दरम्यान रेट आहे, 7000 रुपयाप्रमाणे आपण 8 क्विंटलचा विचार केला तर 7 8 56
56,000 रुपयाचा म्हणजे 55 ते 60,000 रुपयाचा कापूस हा आपल्याला होतो आणि आपल्याला एकंदरीत खर्च हा 30 ते 35,000 रुपये आलाय. 60,000चा जरी आपण पकडला, 35,000 रुपये खर्च जरी झाला मित्रांनो, तर आपल्या हातात फक्त 25,000 रुपये मिळतं. आणि 1 एकर क्षेत्र हे 6 ते 7 महिने 8 महिने जर तुम्हाला 25,000साठी गुंतवणं असेल तर तुम्ही महिन्याला किती कमावता हा एक विषय घ्या. 5,000 रुपये महिना सुद्धा मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. जर कापूस उत्पादन एकरी घेणार असाल तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मित्रांनो एकरी जे आहे तुम्हाला कमीत कमी 50,000 रुपये प्रॉफिट जर मिळत असेल तरच तुम्ही कापूस उत्पादन घ्यायला पाहिजे. म्हणजे कापसाला सरासरी 10,000 रुपयापेक्षा जास्त भाव पाहिजे आणि तुमचं कापूस उत्पादन जे आहे 10 क्विंटल प्लस म्हणजे जवळजवळ 12 ते 15 क्विंटल पर्यंत तुमचं उत्पादन हे यायला पाहिजे, तरच तुम्हाला कापूस उत्पादन घेणं हे परवडतं मित्रांनो. नाहीतर कापूस उत्पादन तुम्हाला घेणं परवडत नाही. जर तुम्ही 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळवत असाल आणि 7 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल जर दर मिळत असेल तर कापूस हा नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी लागवड हा कमी करावा. त्या व्यतिरिक्त इतर जे पिकं आहे, जे ऑप्शनल आहे की ज्यामध्ये कमी दिवसात येतात आणि तुमची 2 पिकं निघू शकतात, अशा पिकांची निवड मित्रांनो तुम्ही करू शकता. हे कॅल्क्युलेशन करण्यासाठीच दिलं, कारण बरेच शेतकरी कापूस मोठ्या प्रमाणावर लावतात परंतु त्यांना पुरवत नाही. बरेच शेतकऱ्यांचं तर 5-6 क्विंटल पर्यंतच उत्पादन येतं आणि भाव हे मिळतात. तर आपण एक रेटा लावून धरला पाहिजे की मला 10,000 रुपये प्लस भाव पाहिजे, तरच आपल्याला कापूस हा परवडू शकतो. आणि एकंदरीत जे आपलं उत्पादन आहे त्याचं नियोजन जे आहे सुरुवातीपासून आपल्याला असं करायचंय की आपल्याला जे आपलं उत्पादन आहे ते 12 ते 15 क्विंटल एकरी कसं मिळू शकतं याचं नियोजन जे आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित करा. स्टार्टिंग पासून जो तुमचा शेड्यूल आहे तो व्यवस्थित करा. खर्च मी जो तुम्हाला मांडला याच्यामध्ये कमतरता होऊ शकत नाही, कारण तुम्हाला फवारण्या 3 ते 4 देणं आवश्यक आहे, खताचे डोस 2 ते 3 देणं आवश्यक आहे, तुम्हाला नांगरणी करणं आवश्यक आहे, रोटावेटर करणं आवश्यक आहे, वेचणीला जो मजूर लागतो तो आवश्यक आहे, निंदणे आवश्यक आहे. यामध्ये मित्रांनो कटोती आपण जी आहे ती करू शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला जे आहे आपल्याला जी कटोती करावी लागणार आहे ती आपल्याला उत्पादन वाढीमध्ये म्हणजे उत्पादन आपलं 12 ते 15 क्विंटल घेणं हे फार आवश्यक आहे. आणि भाव जो आहे 10,000 व 10,000 पेक्षा जास्त मिळणं आपल्याला आवश्यक आहे, तरच कापूस उत्पादन घेणं हे आपल्याला परवडू शकतं. मित्रांनो हा व्हिडिओ कापूस उत्पादक जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे, कॅल्क्युलेशन व्हिडिओ आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकरी जर तुम्ही 6 महिने 8 महिने जमीन जर गुंतवताय तर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये प्रमाणे 50 ते 60,000 रुपये मिळणं हे तेवढंच आवश्यक आहे प्रॉफिट, तरच तुम्हाला शेती परवडू शकते. नाहीतर शेती ही परवडणार नाहीये. शेतीचा खर्च हा वाढलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पुढील वर्षी आपल्याला काय निर्णय घ्यायचा आपल्या लक्षात येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. लाईक केलं तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जाईल मित्रांनो. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत देत असतो. इतर पिकाविषयीचे कॅल्क्युलेशन असतील किंवा इतर पिकाविषयी माहिती तुम्हाला आवश्यक असेल तर कमेंट नक्की करा, त्याविषयी नक्की माहिती तुम्हाला देऊ. आणि कापूस उत्पादन वाढीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी काय काय गोष्टी लागतात ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते सुद्धा बघू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब